मैम मेरी तो 20 को चालू जी। 20 को चालू होने वाली है। बर, शायद कुछ अलग अलग स्कूलों के शेड्यूल के हिसाब से उनका अलग अलग होगा। मोस्टली जो अभी नहीं है उनके शायद स्कूल में एग्जाम नहीं भी अभी शुरू है, बिकॉज ऑफ दॅट। चलो देखते। बरं, आता मॅमने एक गोष्ट सांगितली ती तुम्हाला कळली का? 8:30 ला तुमचं खूप चांगलं वर्कशॉप होणार आहे आता, तर यू ऑल शुड जॉईन दॅट. त्यात तुम्हाला काहीतरी नवीन चांगलं समजायला मदत होईल. कोणतरी खूप ग्रेट किंवा अनुभवी अशी व्यक्ती येऊन ते घेणार आहे तुमच्यासाठी वर्कशॉप. एका स्कूलमधले एक्सपिरियन्स टीचर येणार आहे. सो आय थिंक यू ऑल शुड जॉईन दॅट. रादर जे लोक आता पण क्लासमध्ये नाही त्यांना पण तुम्ही सांगा. असे सेशन सहसा होत नाहीत. जेव्हा होतात तेव्हा आपण ते मिस नाही केले पाहिजे. बरं, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आज आपलं लेक्चर लावलंय खरं तर केमिस्ट्रीचं, पण आपलं केमिस्ट्री सगळं झालंय, आपलं बायो बाकी आहे. मला असं वाटतं की आपण आपलं बायो फास्ट मध्ये आधी कम्प्लीट करावं आणि मग उरलेल्या याच्यामध्ये आपण परत केमिस्ट्रीचं रिव्हिजन जेव्हा करू तेव्हा करू. व्हॉट यू से, तुम्ही जे म्हणाल ते. केमिस्ट्री केलं तरी आपण रिव्हिजन करणार आहे, तर त्यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेन की आय थिंक वी शुड गो फॉर अवर बायोलॉजी, जे आपण सुरू केलंय. पण बरंच आपला वी आर जस्ट ऑन 6th लेसन, अजून 4 लेसन बाकी आहेत आपले. तर तुम्ही सांगा मला काय करायचं. यू टेक द कॉल, जे आहेत ते सगळे. फक्त पटकन बोला, एवढा वेळ नाही घ्यायचा विचार करायला. अरे, मी तुम्हाला काय विचारलं, बायो घेऊ का केमिस्ट्री घेऊ? केमिस्ट्री झालंय त्याचं रिव्हिजन घेऊ आपण, पण बायो घ्या बायो मॅम बाकी बायो. आहे. हा, बायो घ्या मॅम बायो. करेक्ट. मला पण तेच वाटतंय. वी शुड स्टार्ट विथ बायोलॉजी, कारण त्याचा आपल्याला उपयोग होईल आणि तो लेसन आपलं लवकर लवकर झालं की त्याचं पण आपलं रिव्हिजन सुरू होईल. केमिस्ट्री वी हॅव डन लॉंग बॅक. आपलं जर बायो तेव्हा सुरू झालं असतं तर आपलं बायो पण संपलं असतं आतापर्यंत. बट नॉट अ प्रॉब्लेम, लेट अस सी, वी विल डू इट नाऊ. चला, मी बुक शेअर करते. आपण वी वेर ऑन द लेसन नंबर 6 ऑफ अवर ॲनिमल क्लासिफिकेशन. तुम्हाला माहिती आहे तो लेसन खूप इम्पॉर्टंट लेसन आहे. त्याच्यामध्ये खूप महत्वाच्या सगळ्या गोष्टी आहेत. वी हॅव डन विथ क्लासिफिकेशनचा बेसिस. सुरुवातीला आपल्या आजूबाजूला जे काही सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स होते, अरिस्टॉटल वॉज द फर्स्ट पर्सन. त्याने त्यांना बघितलं. तुम्ही सगळे मराठीवाले आहात का इंग्लिशवाले आहात मेजॉरिटी? मराठी. मॅम ठीक. मराठी. इंग्लिशवाला आहे का कोणी? यस मॅम विवेक आहे मराठी. वाटतं मॅम. येस मॅम. बर, ओ, ठीक आहे ठीक आहे. म्हणजे जसं आपण नेहमी करतो तसंच मग मी द थिंग इज मी बुक शेअर करणार आहे, म्हणून मी तुम्हाला विचारत होते की काय बोलतोय तर आपण सगळं मराठीतच, त्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाहीये. सो मुद्दा आता असा आहे की आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या लिव्हिंग थिंग्सना जेव्हा सुरुवातीला अरिस्टॉटलने बघितलं आणि ऑब्झर्व केलं, तेव्हा त्याने हा विचार केला की अरे, ह्यांच्यामध्ये तर खूप सारे सिमिलरिटीज आहेत, काही डिफरन्सेस आहेत. मग ह्यांना आपण क्लासिफाय केलं तर मग आपण कसं करू शकतो? त्यांची साईज, ते खाणं पिणं काय, व्हेज नॉन व्हेज काय खातात, का कुठे राहतात, बिळ करून राहतात का, झाडावर राहतात का, घरामध्ये राहतात, का एखाद्या शेल्टरमध्ये राहतात, Deepika अशा ma'am, अनेक I'm so गोष्टींचा अभ्यास sorry. त्याने. एक interruption है. I want to understand from these students, do they need workshop today or should we cancel the today's second class because the number is very less? I'll just ask them. या म्हणजे बरं, तुम्ही सगळे आता मी तुम्हाला जे सांगितलं त्या वर्कशॉप बद्दल, तर तुम्हाला त्या वर्कशॉपला अटेंड करायचंय का ते आपण पुढे घ्यायचं? तुमच्या परीक्षा जर असतील, यू टेक द कॉल अँड टेल अस, काही तुम्हाला ते आत्ता हवंय का पुढं नंतर चालेल? पुढं घ्या मॅम. पोस्टपोन. बाकीच्यांना काय वाटतंय? मॅम आता घ्या. मॅम पुढंच घ्या. बरं, मॅम किती फेब्रुवारी महिन्यात. ओके ओके. मैम मेजोरिटी तो बच्चे बोल रहे हैं कि आप उसको बाद में लीजिए, क्योंकि आज वैसे भी ठीक कम है, है और शायद जिन जो है उनके भी एग्जाम्स है. ठीक है, डन डन. ठीक है, ओके ओके, ठीक है. ऑल ठीक आहे ठीक आहे. चला, आता मी बुक शेअर करते आणि आपण आता वी विल बी डिस्कसिंग अवर दॅट लेसन, दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ एनिमल्स. तर जसं मी ते ओपन करत होते, मी तुम्हाला तेच सांगत होते की जसं आपण ह्याच्या अभ्यासाला सुरुवात केली, आपल्याला ही गोष्ट कळली होती की या अरिस्टॉटलने काय विचार केला होता. दॅट वॉज दी आर्टिफिशियल वे ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं की जे काही आपल्या आजूबाजूला अॅनिमल्स आहेत त्यांना त्यांच्या फिजिकल, त्यांचे ऍट्रिब्यूट्स जे काही आहेत, त्यांचे जे काही प्रॉपर्टीज आहेत, फिजिकल प्रॉपर्टीज, त्याच्यावरती बेस्ड आपण त्यांना क्लासिफाय केलं होतं. पण जेव्हा नवा विचार आला त्याच्यामध्ये हे होतं की हे जे काही सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते बनले कसे, त्यांचं स्ट्रक्चर,
म्हणजे त्यांचं घडवणूक, त्याला आपण म्हणतो ना, हाऊ दे आर मेड, हाऊ देअर बॉडी इज मेड, हाऊ दे आर इव्हॉल्व्ड स्टेप बाय स्टेप, ह्याचा विचार केला गेला. आणि आताच जे आपलं क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये तर आपण खूप साऱ्या गोष्टी डिटेलमध्ये बघतो, पण त्याचे मुद्दे कोणते कोणते ते सुद्धा आपण पाहिले होते. जस्ट 1 minute, लेट मी ओपन धिस. आय डोंट नो वेअर इट इज. 61. मॅम तुम्ही बायोचं शिकवतायत ना? हो. बायो पण म्हणजे तिथे टाइम टेबल मध्ये तर केमिस्ट्री होतं. बरोबर. मग मी क्लासच्या सुरुवातीला तेच विचारलं, तेव्हा तू नव्हतीस का? मी तेच सांगितलं की केमिस्ट्री आपलं ऑलरेडी झालंय आणि रिव्हिजन पण झालंय 2 लेसनचं. आता परत केमिस्ट्री घेतलं तर मी रिव्हिजनच घेईन. त्यापेक्षा आपले हे 4 धडे बाकी आहेत, तर हे आपण घेऊया का? हेच तर मग अशी विचारलं मी. तेव्हा तू होतीस का? मॅम मी आता 5-10 मिनिटापूर्वी जॉईन झाले. तुम्ही जेव्हा जे सांगितलं तेव्हा मी नव्हते. कदाचित. राईट. म्हणजे म्हणूनच तर आम्ही हे डिस्कशन केलं ना. आपलं केमिस्ट्री झालंय कधीच, रिवाइज पण झाले 2 लेसन. आता परत मी केमिस्ट्री घेतलं तर मी पुढच्या लेसनचं रिव्हिजनच घेईन. जे आपण ऑलरेडी केलं तर आपण नंतर हे करूया पुढच्या महिन्यामध्ये. पण हे 4 मोठे मोठे धडे बाकी आहेत. आपण 6व्यावरती आहोत. 7, 8, 9, 10 4 मोठे बाकी आहेत. सो हे आधी करूया का? हेच तर मग अशी मी बोलले. सो आपण हे बघूया. केमिस्ट्री पण मीच घेते, बायो पण मीच घेते, तर म्हणून मला माहिती आहे की हे बाकी आहे आपलं. सो वी शुड डू इट फर्स्ट ना, म्हणून हे घेतोय. ओके, चला. तर आता ह्याच्यामध्ये आपण हे बघितलं होतं की आपलं जे काही क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप इव्होल्युशनच्या स्टेप्सचा विचार करून त्यांचं क्लासिफिकेशन सुरू केलं होतं. जसं सुरुवातीला बघा, आपण त्यांचं ग्रेडिंग म्हणजे हाऊ दे आर मेड. सिंगल सेल आहे म्हणजे युनिसेल्युलर आहे, त्याच्यापासून सेलचा झाला काय म्हणतो आपण त्याला, टिश्यू. सेलचा टिश्यू, सेल्युलर ग्रेडवरनं टिश्यू. टिश्यूचा झाला एक टिपिकल ऑर्गन, ऑर्गनची झाली ऑर्गन सिस्टीम. जस्ट 1 minute मुलांनो, मला हे चेक करायचंय की ह्याला मी डाउनलोड करून मला हवं तसं करून बघू शकते का, किंवा कदाचित मी याला डाउनलोड केलं पण असेल. जस्ट 1 second. आपण ते तिथे मला ना त्याला स्क्रोल करता येतं, इथे हे खूप फास्ट फिरतंय. सो मला ते डिफिकल्ट जातंय टू मॅनेज दॅट. आलं. आता माझं काम सोपं होईल. इकडनं काढणं खूप कठीण होतं ते. चलो. सो आता त्या क्लासिफिकेशन मध्ये आपण बघितलं की आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये चेक करत गेलो. राईट. आणखी ह्याच्यामध्ये आपण जे बघितले सेल्युलर लेवल ऑफ डेव्हलपमेंट, सिंगल सेल आहे का सेल्सचा टिश्यू बनलाय, सेल्युलरचा टिश्यू लेवल, टिश्यूचा ऑर्गन लेवल, आणि ऑर्गनचा ऑर्गन सिस्टीम. म्हणजे स्टेप बाय स्टेप नाव यू आर इन्क्रीजिंग द वे ऑफ देअर डेव्हलपमेंट. म्हणजे एक एक स्टेप आपण त्याची वाढवत गेलोय आणि त्याला आपण डेव्हलपमेंटच्या पुढच्या टप्प्यावरती नेत गेलोय. राईट. पुढचं आपण जे बघितलं होतं त्याच्या ह्या 10 कॅटेगरीज मधला दुसरा महत्वाचा मुद्दा की ज्याच्या बेसिसवरती आपण क्लासिफिकेशन केलं होतं ते होतं त्यांच्यामधली बॉडी सिमेट्री. तुम्हाला लक्षात आहे का किती प्रकारच्या बॉडी सिमेट्री आहेत? चित्रामध्ये पण दिसतंय बघा. काय मॅम? किती प्रकारच्या बॉडी सिमेट्री असतात म्हणजे सममिती? बघा ना, चित्रात दिसतंय तुम्हाला, ते समोरच आहे. 4. 3. 4 3. कशा? चित्रात 3 आहेत ना, मग 3च ना. बघा ना, असं काय करताय? सी, चित्रामध्ये 3 तुम्हाला वेगवेगळे आकार दिसत आहेत, त्याच 3 प्रकारच्या सिमेट्री आहेत. माझा आवाज येतोय का? मी स्क्रोल करताना ते स्लो झालं Yes, होतं, ma'am. मी माझा मुद्दाम बंद केलाय. जर तुम्हाला वाटलं आवाजात पण गडबड आहे तर मला लगेच सांगा. चला, 3 प्रकारच्या सिमेट्री आहेत आपल्याला माहिती असलेल्या. एक आहे असिमेट्री, म्हणजे सिमेट्रीच नाहीये बॉडीमध्ये. दुसरी आहे रेडियल सिमेट्री. समजा हा केक आहे माझ्याकडे, केक आवडतो ना तुम्हाला सगळ्यांना? तो केक मी असाही कापू शकते, असाही कापू शकते, असाही कापू शकते, कसाही कापू शकते की त्याचे 2 इक्वल भाग होतील. बरोबर. अशीच ही बॉडीची सिमेट्री आहे की ह्या अॅनिमलला तुम्ही कुठल्याही प्लेन मध्ये कट केलं तरी पण यू विल गेट 2 इक्वल हाफ्स. दॅट इज रेडियल सिमेट्री. रेडियस म्हणजे सेंटर आणि तिकडनं रेडियस, वर्तुळाची त्रिज्या. बरोबर. त्याला मराठीमध्ये म्हणतात अरीय सममिती. ही आहे बायलॅटरल, ह्याला म्हणतात द्विमितीय सममिती. जसं आपलं शरीर आहे तसं 2 समान भाग याच्यामध्ये होतात.
हा झाला 3 प्रकारच्या सिमेट्री, बॉडी सिमेट्री. आता जर्म लेअर मध्ये डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक अशा 2 प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. डिप्लोब्लास्टिकचा अर्थ आहे की त्याच्यामध्ये 2 लेअर आहेत. एक आहे एंडोडर्म आणि मग आहे डायरेक्ट एक्टोडर्म. एंडो म्हणजे ऍक्च्युली एंडोडर्म आणि मधला मिझोडर्म असे 2 असतात. ह्याच्यामध्ये एंडोडर्म, एक्टोडर्म, मिझोडर्म असे 3 आहेत. 3 प्रकारचे लेयर्स. ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे लेयर्स. 2 डिप्लो मध्ये 2, ट्रिप्लो मध्ये 3. आता याचा अर्थ काय आहे हे मी तुम्हाला मागे सांगितलं होतं. जेव्हा एम्ब्रिओनिक स्टेज म्हणजेच काय, भ्रूण म्हणजे काय, आईच्या पोटामध्ये जे छोटंसं बाळ असतं ना, एका सेल Embryo. छोटंसं बाळ, एम्ब्रिओ, राईट. तर त्या एम्ब्रिओ स्टेजमध्ये जेव्हा त्या बाळाची डेव्हलपमेंट होते तेव्हा त्याच्या सगळे त्याच्या बॉडीमधले जे सेल्स असतात 64, 8 जे खूप असा मोठा बॉल बनलेला असतो, मल्टिपल, ते सगळे 3 लेअर मध्ये, बाहेरचा, मधला आणि आणखीन आतला, असे 3 लेअर जर झाले तर त्याला म्हणतात ट्रिप्लोब्लास्ट, जे आपण आहोत. जे प्रिमिटिव्ह आणि एकदम सुरुवातीचे त्याला आपण काय म्हणतो, आधीचे, खूप आधीचे जे असे सगळे सजीव आहेत ना, प्रिमिटिव्हला मराठीत काय म्हणतात, प्राथमिक सुरुवातीचे जे असतात ते, त्याच्यामध्ये 2च असतात. त्याच्यामध्ये मिझोडर्म नसतो. आता मिझोडर्मचा उपयोग काय, सिंपल सांगते मी तुम्हाला. मिझोडर्म म्हणजे मधली गॅप, बरोबर. त्या गॅप मध्ये जे काही सगळे ऑर्गन्स आहेत ना, ते डेव्हलप होण्याकरता तुम्हाला मिझोडर्म पाहिजे. तर तुमच्या शरीरामध्ये मिझोडर्मच नाहीये किंवा ट्रू मिझोडर्म नाहीये, ट्रू म्हणजे खरा मिझोडर्म, तर तुमच्या शरीरामध्ये ते सगळे अवयव येणारच नाहीत. म्हणजेच तुम्ही काही डेव्हलपमेंटच्या प्रिमिटिव्ह स्टेजमध्ये, बरोबर. मग पुढचा मुद्दा आहे बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी म्हणजे सिलोम. आपलं शरीर बघा, जरा इमॅजिन करा, आपल्या माणसांचं शरीर हे जरा असं गोलाकार आहे की नाही, जरी चपटं असेल तरी ते असं 3 डायमेन्शनल आहे. आणि आपल्या शरीरामध्ये एक पोकळी आहे, त्या पोकळीमध्ये खूप सारे अवयव फिट केलेले आहेत, बरोबर. तुम्हाला लक्षात असेल तर जेव्हा आपण सर्क्युलेशन आणि रेस्पिरेशन वगैरे हे सगळं बोललो होतो तेव्हा आपण त्याला थोरॅसिक कॅव्हिटी, बरोबर, आणि ऍब्डॉमिनल कॅव्हिटी असे 2 शब्द वापरले होते. तर ते कॅव्हिटी म्हणजे काय, बॉडीची गॅप, बॉडीच्या मध्ये असलेली गॅप, त्याला सिलोम म्हणतात. जर आपल्या बॉडीमध्ये ही कॅव्हिटी आहे आणि त्याच्यामध्ये सगळे ऑर्गन्स ठेवलेत, त्याचा अर्थ असा आहे की आपल्या बॉडीमध्ये ट्रू सिलोम आहे. आणि मग आपण डेव्हलपमेंटच्या वरच्या टप्प्यावर गेलो. जे सुरुवातीचे प्रिमिटिव्ह आहेत, एकदम सुरुवातीचे सगळे जे प्राणी आहेत तसे चपटे आहेत, त्यांच्या शरीरामध्ये ती पोकळीच नाहीये. तुम्हाला ते चपटावाल माहितीये का, चपटा असा दोन्ही बाजूला चप्पट असतो, मध्ये काही नसतंच. तुम्हाला वटाण्याची शेंग माहितीये, तुम्ही सगळ्यांनी आता हा सीझनच आहे आता वटाणे येण्याचा, म्हणजे ते वटाण्याला काय म्हणतात, वटाणेच म्हणतात, हिरवे वटाणे, पीज. मटार. तुम्ही त्याची मटार, करेक्ट, एकदम करेक्ट शब्द. तुम्ही त्याच्या शेंगा बघितल्यात का, काही एकदम नुकत्याच जन्माला आलेल्या छोट्या एकदम अशा चपट्या असतात, एकदम अशा चपट्या. तुम्ही त्याला उघडून बघितलं त्याच्यामध्ये छोटे टिंब दिसतात, त्याच्यातून मटर बनलेलेच नसतात. पण जेव्हा तुम्ही फुगलेल्या शेंगा फोडता तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिसतात, दाणे दिसतात की नाही. सेम तसंच जे डिप्लोब्लास्टिक आहेत किंवा जे असिलोमेट आहेत त्यांचं शरीर चपट आहे, किंवा जरी फुगलेलं असेल तरी पण त्याच्यामध्ये जास्त ऑर्गन नाहीये. पण जे पूर्णपणे भरलेले, जसं आता एखादा तुम्ही शेव घ्या, मोठा गाठी शेव असतो बघ, गोल असतो आणि आतकडून पण भरलेला असतो, असे जे असतात त्यांच्या शरीरामध्ये खूप अवयव आहेत. आणि खूप अवयवाचा अर्थ काय आहे की अवयव संस्थाच डेव्हलप झाल्या आहेत, म्हणजेच काय, त्या डेव्हलपमेंटच्या पुढच्या टप्प्यावर गेल्यात. सिलोमचा सगळ्यात महत्वाचा उपयोग असा आहे की स्पेस आहे. आता इमॅजिन करा असं की तुमचं घर आहे आणि छोटीशी खोली आहे, तर छोट्याशा खोलीत तुम्हाला सगळं ठेवायचंय, खाण्यापिण्याचं सामान. आता इमॅजिन करा की तुम्ही सगळं स्वतः करता, स्वयंपाक पण करता, स्वयंपाकाचं सगळं सामान, तुमचं अभ्यासाचं सामान, तुम्ही एखादा जॉब पण करत असाल तर त्याचं सगळं तुमचं सामान एवढ्याशा खोलीत तुम्हाला ठेवायचं. जर तुम्हाला मी म्हटलं मोठा फ्लॅट घ्या आणि त्याच्यामध्ये सगळं सामान ठेवा, तर त्याचा अर्थ काय, तुमची डेव्हलपमेंट झाली आहे ना. इट इज सेम लाईक दॅट. जेवढी आपल्या शरीरामधली पोकळी वाढली तेवढे अवयव फिट करण्याची जागा वाढली. ह्यालाच म्हणतात सिलोम. जे ट्रू सिलोम वाले आहेत आपल्यासारखे. बोला. जशी प्राण्यांची क्रिएटिव्हिटी होती तशी आपली होती का? आपण प्राणीच आहोत
आणि आपण ह्या सगळ्या प्रोसेसच्या सगळ्यात वरती बसलोय आणि ही आपली स्टोरी आहे. मी तुम्हाला परत आठवण करून देते, तुमच्या पहिल्या धड्यामध्ये, उत्क्रांतीच्या धड्यामध्ये तुम्हाला ते दाखवलंय ना की एक छोटंसं बाळ आईच्या पोटातलं ह्या सगळ्या स्टेजेस मधनं जातं. आपल्याही शरीरामध्ये छोटंसं असं ते बेडकाच्या पिल्लासारखं, बरोबर, किंवा अळीसारखं, अशा सगळ्या रचना आपल्या शरीरामध्ये होतात. आपण ह्या सगळ्या स्टेजेस मधनं जातो आणि मग आपण डेव्हलप होतो ऍज अ ह्युमन. आपण सगळ्या डेव्हलपमेंटल स्टेजेस भ्रूणावस्थेमध्ये करून आलोय. आता आपण जे काही माणूस म्हणून जन्माला आलोय ते आता जसे दिसतो तसे आपण आईच्या पोटात नव्हतो. जेव्हा आपण एका टिंबा एवढे होतो तेव्हा आपण सगळ्या ह्या स्टेजेस मधनं गेलोय. आपण एक प्राणी आहोत निसर्गाकरता. आपण एक अतिशय सामान्य प्राणी आहोत. बाकी सगळ्या सजीवांसारखाच आपला निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. पण बाकी सगळ्यांपेक्षा आता आपण स्वतःला ओळखायला लागलोय, विचार करायला लागलोय, त्याच्यावर अभ्यास करायला लागलोय. बरोबर, निसर्गाचा अभ्यास, परिसराचा अभ्यास, स्वतःचा अभ्यास, स्वतःच्या आतला अभ्यास, हे सगळं आपण करतोय. तुम्हाला असे कुठले प्राणी बिणी माहितात का जे एकमेकांचं ऑपरेशन करतात? आपण करतो. माणसं माणसांचं ऑपरेशन करतात, कारण आपल्याला माहितीये की शरीराच्या मध्ये काय आहे आणि कसं आहे. केवढा अभ्यास केलाय आपण. सो तुझा प्रश्न एकदम व्हॅलिड, एकदम बरोबर आहे. हे सगळं प्राण्यांच्याच स्टेज मधलं आहे आणि ह्यांच्यामधनच आपण बनलोय. म्हणजे आपण इतके प्रगत का झालो? कारण ह्या सगळ्या टप्प्यांमधनं आपले पूर्वज गेले. जेव्हा उत्क्रांतीच्या सुरुवातीला पहिला जीव जेव्हा निर्माण झाला तेव्हा त्या पहिल्या जीवाला एका सिंगल सेलला सगळं करायचं होतं. एकटा जीव सदाशिव, जसा आपला अमिबा, कुठे पण जा, काही पण करा, कुछ भी करो भाई, मैं तो खुश हूं. त्याच्या आयुष्यात काही चिंता नाही, तो एकटा आहे. पण तो इनकम्प्लीट आहे. त्याच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी एकटा सेल, एकच माणूस करतोय. पण जेव्हा त्याच्यासारख्या अनेक सेल्स एकत्र येऊन एक टिश्यू बनला, म्हणजे आपला आता पहिला ग्रुप येईलच, आता आपण आता ते बोलणारच आहोत, पॉरिफेरा. एकाच प्रकारचे सेल एकच काम करतात, म्हणजे काम जास्त इम्पॅक्टफुल होतं, मोठ्या लेवलला होतं. ह्या सगळ्या स्टेजेस मधनं आपण गेलो आणि आता आपल्या शरीरामध्ये बघा ना, आपल्या हार्ट मधले सेल स्पेशल आहेत, आपल्या ब्रेन मधले सेल स्पेशल आहेत, आपल्या किडनीचे स्पेशल आहेत, डायजेशन करणारे, इंटेस्टाईन मध्ये ऍब्झॉर्ब करणारे सेल्स वेगळे आहेत. जे माझ्या स्किनवरती आहेत ते माझ्या पोटात नाही आहेत. म्हणजेच काय, एवढी डेव्हलपमेंट आपल्या सगळ्या सेल्स मध्ये झाली आहे. द रिझन, इव्होल्युशन. कळलं? बरोबर. आता हे बॉडी सिलोम मध्ये 3 प्रकार होते, युसिलोमेट, स्युडोसिलोमेट आणि एसिलोमेट. एसिलोमेट बघा ना, चपटे आहेत, त्यांच्यामध्ये तो मिझोडम आहे पण बॉडी कॅव्हिटी नाहीये, असे चपटे आहेत ते, फार त्यांच्यामध्ये जागाच नाहीये. ते मटारच्या त्या शेंगांसारखे ज्याच्यामध्ये छोटे 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 मटार आहेत, एकदम गोड गोड असतात ना ते छोटे, असे पोपटी रंगाचे, ते वाले. दुसरे आहेत स्युडोसिलोमेट. त्यांच्या शरीरामध्ये पोकळी तर आहे पण ती खोटी खोटी आहे, ती मिझोडम पासून बनलेली नाहीये. मध्य जनन स्तर, अंत जनन स्तर, बाह्य जनन स्तर, असे 3 जनन स्तर मराठीमध्ये दिलेले आहेत. ते एंडोडम, मिझोडम, एक्टोडम तेच आहेत. ठीक आहे. बाहेरचा, मधला आणि एकदमातला, असे ते 3 लेअर आहेत. तुम्ही म्हणाल तुम्ही सारखं सारखं इंग्रजीमध्ये का बोलताय? कारण जर तुम्ही चुकून माकून सायन्सला 11वीला बायोलॉजी घेतलं तर हे सगळं तुम्हाला इंग्लिश मधनच येईल. मोस्टली सगळ्या कॉलेजेसमध्ये सायन्स इंग्लिश मधनच आहे ना, तेव्हा तुम्हाला हे सगळे शब्द मदत करतील. सो टेन्शन घेऊ नका, हे तुमच्याच मदत करताय. हे ऑलरेडी पुस्तकातच आहे. सगळ्या मराठी महत्वाच्या शब्दांच्या बाजूला ब्रॅकेटमध्ये इंग्रजी शब्द दिलेले आहेत. ठीक आहे. चला, हे झालं बॉडी सिलोमचं. मग आहे बॉडी सेगमेंटेशन, जे आपण ऑलरेडी बोललो होतो. शरीराचे भाग, जसे आपण बघितले की गांडुळामध्ये असे आपल्याला सेगमेंट दिसतात. आपल्या शरीराचे पण भाग आहेत, पण मोठे मोठे 3 भाग आहेत. गांडुळासारखे छोटे छोटे नाही आहेत. डोकं, पोट आणि पाय, असे 3 भाग, मोठे मेजर पार्ट. हे सेगमेंट नाही आहेत, हे पार्ट्सच आहेत. सेगमेंट एकत्र करून झालेले पार्ट, स्पेशल पार्ट्स असं म्हणता येईल. बरोबर. आता तुम्हाला मी सांगितलं होतं होमवर्क मध्ये की हा टेबल असाच्या असा 3 वेळा लिहायचा. बरोबर. आता तुम्ही लिहिला असेल, तुम्हाला हे सगळे शब्द बरोबर कळतील. आज आपण सुरू करणार आहे आपला पहिला फायलम, फायलम पॉरिफेरा. ऍज द नेम सजेस्ट, पॉरिफेरा. बघा, पोरस या शब्दाचा अर्थ आहे सच्छिद्र. फिल्ड विथ पोर्स, त्यांचं शरीर जे आहे ना अशा अनेक छिद्रांपासून बनलेलं असतं. आता हे का होतं? एक सिंगल सेल, ह्याच्या आधीची स्टेज होती सिंगल सेल वाले अॅनिमल्स. सिंगल सेल त्याचं जे हवं ते करतोय, कसंही वागतोय, काही कुठे जाऊन जे हवं ते बघू शकतो, खाऊ शकतो, जे हवं ते करू शकतो. पण जेव्हा तुम्ही एकत्र येता
एकाच सेल सारखं एका कॉलनीमध्ये राहता तेव्हा तुम्हाला एकमेकांशी ऍडजस्ट करावं लागतं. तुमचा एक स्वतंत्र बंगला असेल शेतामध्ये, मला काय फरक पडत नाही आजूबाजूला कोणी कचरा फेकलाय का, कोणी गाणी लावलेत का काय, आपलं एकटं घर आहे तिथे, अमिबा. पण तुमचं अगदी रो हाऊस जरी असेल, रो हाऊस, अशी घरं असतात ओळीने. रो हाऊस घ्या, एखादी चाळ घ्या, एखादा बिल्डिंग मधला मजला घ्या, काही घ्या त्याच्याकरता उदाहरण म्हणून. सगळी घरं एका रांगेत आहेत, म्हणजेच एकत्र आहेत. ह्याने याच्या घरात मोठ्याने गाणं लावलं की याला पण ऐकू जातं. सगळे एकमेकांवर अवलंबून आहेत, सगळे एकमेकांशी जोडलेले आहेत. म्हणजे ते आता सिस्टीम तयार झाली. ह्याला सिस्टीमची गरज नाही, ह्याला जे हवं ते हा करतो. ह्याला तसं करून चालणार नाही, ह्याला समाजामध्ये राहायचंय. त्याचा समाज, त्याचे सगळे कोण आहेत, त्याच्यासारखेच बाकीचे सेल्स आहेत, बरोबर ना. मग त्याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट होतात. म्हणजेच काय झालंय, आता त्यांना एक प्रकारचा आकार यायला लागलाय. आणि आकार आला म्हणजे काय झालं, काही गोष्टी बदलल्या. मी एकटी असेल तर मला कोणाला काही उत्तर द्यायची गरज आहे का, नाही. पण माझ्याबरोबर 10 माणसं असतील तर मी कुठे जाते, कधी येते, काय करते, जेवलीये का, झोपलीये का, काम झालंय का नाही झालंय, या सगळ्या 100 प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यावी लागतात. कारण की आपण एकटे नसतो. एकटं असणं हे कधी कधी वाईट असतं, एकटं नसणं हे बऱ्याचदा वाईट असतं. पण तरी सुद्धा ऑलवेज बी विथ पीपल ते चांगलं असतं, नेहमी सोशल असावं माणसाने. तर हाच विचार करून जेव्हा हा पॉरीफेरा जन्माला आला, तुम्ही त्याचं सगळ्यात सोपं इझी स्ट्रक्चर इकडे खाली बघा. हे एखाद्या कोणत्या तरी ना ह्याला जोडलेले असतात. खाली एखादा बेस असतो, त्या बेसला हे खालून चिटकलेले असतात असे. ह्यांना अजून स्वतःचा कसलाच आकार नाहीये. हे आपले जस्ट बिचारे सेल एकत्र येऊन काहीतरी बनवायचं म्हणून एकत्र करायला आलेले. पण त्यांनी स्वतःच्या रचनेमध्ये काही गोष्टी बदलून घेतल्या. खाली चिटकण्याकरता पक्का असा बेस बनवून घ्यायचा, म्हणजे आपण पडणार नाही, एकमेकांवर पडून फुटून वेगवेगळे होणार नाही, असा एक विचार केला त्यांनी. मग त्यांनी एकासारख्या, जसे आपण ते एका दोघे नाही रताळी तशी दिसत बघा, एकावर रचलेले आहेत ते सेल्स, पण आतून पोकळ आहेत. आता ह्यांच्या शरीरामध्ये खूप सारे होल आहेत. हे सगळे ऑस्टिया म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये होल आहेत. होल कशासाठी आहेत हे होल? हे सगळे पाण्यात राहतात. पाण्यामधून त्यांना खाणं पिणं, छोटे छोटे इन्सेक्ट्स त्याच्यामध्ये जे असतात, बारीक बारीक स्मॉल लिव्हिंग थिंग्स, ते सगळे ते खातात. त्यांचं फूड येते, त्यांना पाण्यामधनं मिळतं. हे पाण्यामधनं ते फूड आलं की इकडनं पाणी घ्यायचं आणि इकडनं बाहेर सोडून द्यायचं. अशी त्यांच्या बॉडीची सिस्टीम आहे. ऑस्क्युलम म्हणजे बाहेरचं फेकून देण्याची जागा, आणि ऑस्टिया म्हणजे आत घेण्याची जागा. म्हणजे शरीरामध्ये खूप सारे होल आहेत, त्या होलमधनं ते पाणी घेतात, त्यांना जे हवं ते मिळतं आणि नको असलेलं फेकून देतात. मोस्टली समुद्रात असतात किंवा एखाद्या नदीच्या तळाशी किंवा कुठेतरी पाण्यामध्येच असतात. त्यांच्यामधनं सतत पाण्याचा प्रवाह जात असतो. लाईफची सुरुवात पृथ्वीवरती पाण्यामध्ये झाली, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली पॉरीफेरा आर ॲक्वॅटिक, बरोबर. आता नुसते असे एकमेकांवर तुम्ही नुसते अगदी ना कणकेचे गोळे एकमेकांवर ठेवून बघा, ते नक्की खाली पडते. त्याला काहीतरी आधार पाहिजे, बरोबर. यांना आधार देण्याकरता कॉलर सेल्स डेव्हलप झाले. कॉलर, तुमच्या शर्टाला कॉलर असते, बरोबर की नाही. तुमचं शर्ट तुमच्या अंगावरती, स्पेशली खांद्यांवरती ताठ कडक बसतो, कारण की त्याला कॉलर आहे, बरोबर. टी शर्ट मध्ये आणि शर्ट मध्ये हाच फरक आहे. मुलांनो, तुम्ही अग्री करताय की नाही माझ्याशी? बघा, तुम्ही सगळे शर्ट घालता, तुमचं युनिफॉर्म शर्ट असेल, त्या शर्टला कॉलरचा उपयोग काय? टू कीप युअर शर्ट ऑन इट्स प्लेस. खांद्यावरती बरोबर पक्का बसावा, पुढचं व्यवस्थित मागचं व्यवस्थित, बरोबर ना. ह्याच्यासाठी कॉलर असते. तर हीच कॉलर सेल्सची ह्यांच्या रचनेमध्ये सिस्टीमला मदत करणं म्हणजे काय, सगळ्या सेल्सना एक प्रकारचा सपोर्ट देणं, बरोबर ना. कसंही वाकडे तिकडे तरी पडले नाही पाहिजे ना, ते एकमेकांपासून तुटले की गेले, असं नाही व्हायला पाहिजे, म्हणून ते कॉलर सेल्स त्याला सपोर्ट करतात. आता बघा याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघा, जे आपण बोललो ते सगळ्या याच्यामध्ये आहे. दे आर कॉल्ड एज स्पॉन्जेस. स्पॉन्जेस म्हणजे स्पॉन्ज, अंग घासाचे स्पॉन्जेस असतात बऱ्याच ठिकाणी, ते हेच असतात. दे बेअर न्यूमरस स्पोर्स ऑन देअर बॉडी. स्पोर्स म्हणजे खड्डे, सच्छिद्र. त्यांच्या शरीरामध्ये खूप ठिकाणी खड्डे म्हणजे छोटे छोटे छिद्र, मोठे मोठे खड्डे नाही रस्त्यावरचे. दीज स्पोर्स आर कॉल्ड एज ऑस्टिया अँड ऑस्क्युला. हा मोठा जो आहे तो ऑस्क्युला, जे छोटे छोटे आहेत ते ऑस्टिया. दीज आर ॲक्वेटिक ॲनिमल्स. मोस्ट ऑफ देम आर मरीन अँड फ्यू आर फ्रेश वॉटर. मोस्ट ऑफ देम आर समुद्रजीवी, आणि बाकी सगळे
साध्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यामध्ये राहणारे. फ्रेश वॉटर ड्वेलर्स. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स हॅव असिमेट्रिकल बॉडी. ह्याला कसंही कापा, 2 इक्वल भाग होणार नाहीयेत त्याचे. हे असिमेट्रिकल आहेत, हे एकदम प्रिमिटिव्ह आहेत, गरीब बिचारे पहिले. These animals have special type of cells called as collar cells. आपण आताच बोललो की नाही, का बरं collar cells असतील. Now, let us go ahead. These animals are always attached to substratum, hence do not show locomotion. Hence they are referred to as sedentary animals. बघा, जे दुःख झाडांचं तेच दुःख या लोकांचं. झाड ज्या ठिकाणी बीज रुजतं त्या ठिकाणीच वाढतं आणि तिथेच राहतं, तिथेच म्हातारं होतं आणि एक दिवस तिथेच ते वाळून जातं, तिथेच ते मरून जातं. बरोबर. झाड फिरू नाही शकत इकडे तिकडे. मुळं खाली विस्तारतात, फांद्यावर जातात, पण ज्या ठिकाणी आहे तिथेच राहतं. सेम तसंच याचं आहे. हा ॲनिमल आहे, बट इट इज स्टक टू वन प्लेस. तो असा फिरू शकत नाही, इकडे जाऊ शकत नाही. त्याला सेडेंटरी म्हणजे एका ठिकाणीच असणारे, त्याला म्हणतात सेडेंटरी ॲनिमल. प्लांट्स आर सेडेंटरी ओनली, ते एकाच ठिकाणी असतात. The spongy body is supported by spicules or spongine fibers. त्यांचे जे शरीर आहे स्पॉन्जी, ते स्पिक्युल्स किंवा स्पॉन्जिन फायबर्सचं बनलेलं असतं. त्याच्यामुळे एक प्रकारचा एक घट्टपणा येतो शरीराला. बरोबर. अँड दॅट इज मेड अप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट और सिलिका. कॅल्शियम कार्बोनेटमुळे कडक मटेरियल आहे कॅल्शियम कार्बोनेट. नुसतेच सेल्स एकमेकांवर बसवलंय, त्याला एक कव्हर पाहिजे ना, ते कॅल्शियम कार्बोनेटचं असतं. These animals feed upon small organisms taken in their body along with water. Water is taken in through ostia and given out through oscula. जे आपण बोललो तेच, ऑस्टियामधनं पाणी येतं, ऑस्ट्रियामधनं बाहेर जातं आणि हे पाण्यामधल्या सगळ्या छोट्या छोट्या प्राण्यांना किंवा वनस्पतींना खातात. These animals reproduce by budding, an asexual method or by a sexual method also. Besides, they have good ability of regeneration. हा सगळ्याच्या सगळा पॉइंटच मस्त आहे. आता समजून घ्या काय बडिंग म्हणजे काय. बडिंग म्हणजे असं, हा आहे एक आपला पार्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर ॲनिमल पॉरिफेरा. सायकॉन स्पॉन्ज हा डेव्हलप झाला, हा मोठा झाला. हा छोटा आहे, हा त्याच्यापेक्षा मोठा झाला. आता ह्याला एक इकडे असं बड येईल. बड म्हणजे असा आउटग्रोथ. हा इकडे कट होईल, हा बड खाली पडेल आणि तिकडे तो डेव्हलप होईल एका नव्या स्पॉन्ज मध्ये. ह्याला म्हणतात बडिंग. असे बर्ड्स आपोआप तयार होतात त्यांच्यामध्ये, ते डिटॅच होतात, तुटतात आणि नवीन ऑर्गॅनिझम बनवतात. हा झाला बडिंगचा प्रकार. आता दुसरा, हा असेक्शुअल टाईप आहे, म्हणजे याच्यामध्ये मेल फिमेल वेगळे नाहीये. ऑटोमॅटिकली एक पार्ट बनतो, तुटतो, बाहेर येतो. हे खूपच कॉमन आहे. याच्यामध्ये मेल फिमेल असण्याची काहीच गरज नाहीये. हे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. सेक्सेस या शब्दाचा अर्थ आहे मेल ऑर फिमेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही स्पॉन्जेस मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन पण होतं, म्हणजे मेल गॅमेट्स फिमेल गॅमेट्स यांचं फ्युजन होतं आणि मग एम्ब्रिओ डेव्हलप होतो. असं पण होतं यांच्यामध्ये. बघा, हे पहिल्या प्रजातीचे लोक आहेत, तरी पण यांच्यामध्ये ते पण होतं, हे पण होतंय. का बरं? प्रयोग करून बघतायत ना. कोणत्या गोष्टीमुळे आपली रेस टिकेल, कोणत्या गोष्टीमुळे आपली रेस डेव्हलप होईल, त्या गोष्टी सुरुवातीपासून निसर्गामध्ये सुरू आहेत. अननोइंगली. सी नेचर इज सो ग्रेट. मग ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये आहेत आणि एक खूप ग्रेट गोष्ट आहे ती काय माहितीये, जर इथे काही झालं, तुटलं, जखम झाली आणि हा पार्ट तुटून खाली पडला, होतं असं. समुद्रामध्ये काही शार्प फिश असतात, कोणाचे फिन्स लागतात, काही होऊ शकतं. त्या प्रवाहामध्ये पडले, लागलं, दुखलं, तुटलं, फुटलं आणि अंग तुटून बाहेर पडलं, तर हे जिथं पडतं खाली तिकडे ते रिग्रो होतं. आणि ह्या खाली पडलेला पार्ट गेला म्हणून काय झालं, इथे स्वतःचा पार्ट बनवतो. भारी ना. खालचा डेव्हलप होईल का नाही होईल माहित नाही, कुठे तो जाऊन पडलाय, पण हा स्वतःला पुन्हा बनवू शकतो. ह्याला म्हणतात रिजनरेशन. जसं पालीच आहे, पालीची शेपूट तुटली की परत येते, माहिती आहे ना, पाहिली आहे ना. झोपलात की काय? तर मी एकटी अभ्यास करते, मध्ये मध्ये बोलत जा. येस मॅम. जशी पालीची शेपूट असते तसंच याच्यामध्ये पण होतं आणि त्याला तुटलेला पार्ट परत येतो. भारी आहे ना. मग आहेत निडारिया किंवा सिलेंड्रेटा. निडारिया इज अ सेकंड ग्रुप ऑफ एनिमल्स. आता याच्यामध्ये काय होतं, बॉडी ऑफ दिस एनिमल्स इज सिलेंड्रिकल और अम्ब्रेला लाइक. इफ इट इज सिलेंड्रिकल इट इज कॉल्ड एज पॉलिप अँड इफ इट इज अम्ब्रेला लाइक इट इज कॉल्ड एज मेड्युसा. बघा, सिलेंड्रिकल
म्हणजे असा सिलेंडर शेप बाटलीसारखा, त्याला म्हणतात पॉलिप. आणि जर असा अम्ब्रेला सारखा असेल असा पसरलेला, त्याला म्हणतात मेड्युसा. ठीक आहे, उगाच नाव आहेत, त्यांच्या आकाराप्रमाणे दिलेले नाव आहेत. मोस्ट ऑफ दीज अॅनिमल्स आर मरीन, समुद्रामध्ये आहेत. काही पाण्यामधले, गोड्या पाण्यातले पण आहेत. विचार करा, मोस्ट ऑफ दीज अॅनिमल्स आर सी वॉटर अॅनिमल्स. समुद्रामध्येच त्यांची डेव्हलपमेंट होत चाललेली आहे, एका सेल पासून मल्टिपल सेलचे पॉरिफेरा. त्या पॉरिफेरामध्ये काही नवीन डेव्हलपमेंट झाली, सिलेंड्रेटा. सगळं समुद्राच्या आत चाललं असेल. विचार करा ना, किती डेंजरस गोष्ट सुरू होती जेव्हा डेव्हलपमेंट सुरू होती. नाव बॉडी ऑफ दिस अॅनिमल्स इज रेडियली सिमेट्रिकल अँड डिप्लोब्लास्टिक. आता यांचं जे शरीर आहे हे 2च लेयर्सने बनलेलं आहे, एंडोडम, एक्टोडम. देर इज नो मेसोडम. डिप्लोब्लास्टिक प्रिमिटिव्ह आपल्याला माहिती आहे. बॉडी इज रेडियली सिमेट्रिकल. रेडियली म्हणजे कसं एक केक सारखं कट करा त्यांना, कसंही कट करा, रेडियल सिमेट्री. निडोब्लास्ट बिअरिंग टेंटॅकल्स आर प्रेझेंट अराउंड दी माउथ. ह्याला म्हणतात टेंटॅकल्स. ह्या शेंड्या असतात, शेंड्या डोक्याच्या भोवती असतात किंवा तोंडाच्या भोवती असतात. ह्यांचं काम काय असतं, कोणताही अॅनिमल त्यांच्याकडे आला म्हणजे दुसरा अॅनिमल आला छोटा, त्याला पकडायचं आणि खायचं. टेंटॅकल्स मध्ये पकडायचं, तोंडात टाकायचं, खाऊन घ्यायचं. म्हणजे डोक्यावरतीच आहे ना, तोंडाच्या जवळ. नाही तर कोणी आलं त्याला मारायचं सक्कन आणि पळवून लावायचं, स्वतःचा जीव पण वाचवायचा आणि अन्न पण घेऊन यायचं. अशा दोन्ही गोष्टी टेंटॅकल्स मध्ये होतात. त्या युजफुल फॉर कॅप्चरिंग द प्रे, whereas निडोब्लास्ट्स इंजेक्ट द टॉक्सिन इन द बॉडी ऑफ अ प्रे. बरोबर. एखाद्या दुसऱ्या काय बरं म्हणतात, जो त्याचा प्रे आहे त्याच्या बॉडीमध्ये इंजेक्ट करायचं काय, टॉक्सिन म्हणजे विष, आणि त्याला मारायचं आणि मग त्याला खाऊन टाकायचं. असंही करतात. दोज आर युजफुल फॉर प्रोटेक्शन टू. त्यांना स्वतःला वाचवण्याकरता पण त्याचा उपयोग होतच ना. कोण त्यांच्या वाट्याला जाईल, ह्यांनी मारलं की आपण मरू असा विचार करून कोण येणार आहे त्यांच्याजवळ. आता तुम्ही विचार करा, खूप साऱ्या प्राण्यांमध्ये शेपटीने विष टाकणं असा जो प्रकार असतो तो कुठून आला असेल, डेव्हलपमेंटच्या कुठल्या तरी स्टेजमध्ये हे कनेक्ट झालं असेल का बघा. किंवा आपल्या प्रेला मारायचं, त्याला दंश करायचा, चावायचं, त्याला विष द्यायचं आणि मारून टाकायचं. सापांमध्ये ही कला आहे. सापांमध्ये असलेली ही कला कुठून आली असेल, अचानक तर नाही आली ना. बीजे कुठेतरी ऑलरेडी जपलेली असतात, कुठेतरी आधीच याचं कनेक्शन असतं, जे नंतर लागतं. मध्ये काही गॅपमध्ये गोष्टी सुटतात, प्रयोग म्हणून शरीर वेगवेगळ्या गोष्टी करतं, पण जुन्या गोष्टी राहतात. आपले डीएनए आहेत ना, डीएनए, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी स्टोर्ड आहेत. कुठल्या गोष्टीची कधी कुठे कशी गरज लागेल आणि काय कधी आपलं शरीर वापरेल, वी डोंट नो. आवर बॉडी इज अ मिरेकल. खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. ह्याचे एक्झाम्पल आहेत हायड्रा, नंतर फायसॅलिया आणि ऑरेलिया. ठीक आहे. जेलीफिश, कोराल्स. कोराल म्हणजे असे गोल 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 एकाद असे गुंडाळलेले मेंदू सारखं स्ट्रक्चर असतं त्याचं. कोराल वरती आपल्याला खाली एक मस्त इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे, आपण आधी ती वाचूया. बघा, कोरल रीफ्स आर प्रेझेंट इन ओशन. त्याला आपण मराठीमध्ये प्रवाळ म्हणतो. प्रवाळ ते रामसेतू आहे ना, रामसेतू, त्याच्यामध्ये भारतापासून ते श्रीलंकेपर्यंत जे आपले सगळी वानरसेना घेऊन गेली होती ना, ते नल आणि नील या दोघांनी बांधलेला रामसेतू, तो ह्यानेच बनलेला होता. तरंगणारे दगड, प्रवाळ. ह्या प्रवाळांचा उपयोग आपल्याकडे पोवळं म्हणून करतात. माझ्या गळ्यामध्ये आहे बघा, हे 2 ऑरेंज कलरचे जे आहेत ना, त्याला पोवळं म्हणतात. आणि आयुर्वेदामध्ये ह्याचा उपयोग चूर्णामध्ये करतात. प्रवाळ भस्म नावाचं काही एक चूर्ण असतं, त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो. आता हे कशामुळे होतं, हे निसर्गामध्ये आहे. ह्याच्यामध्ये असलेल्या काही गोष्टींचा आपल्या शरीराला उपयोग होतो, म्हणून ते वापरलं जातं. अर्थात ते काही इतकं इझी नाहीये. भस्म बनवणं आयुर्वेदिक पद्धतीने बनवणं ही एक अभ्यासाची क्रिया आहे, पण त्याचा वापर आपल्याकडे केला जातो. आपल्याला माहिती आहे फार पूर्वीपासून की प्रवाळ काय असतात. बाथ स्पॉन्ज हे आपले पहिले पॉरिफेरा त्यातलं उदाहरण आहे. दिस इज अ ब्लॅक कलर्ड अँड समवॉट राउंड शेप्ड ॲनिमल. इट्स बॉडी इज मेनली मेड अप ऑफ फायबर्स ऑफ अ प्रोटीन स्पॉन्जिंग अँड ड्यू टू दिस दे हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. इट वॉज युज्ड फॉर बाथिंग ड्युरिंग ओल्ड एज. लोक पूर्वीला आंघोळ करण्याकरता घासायला वापरायचे.
हा कोण ऍक्च्युली हा स्पॉन्ज आहे, पहिला पॉरिफेरा. Besides, it was also used for manufacturing of pillows and cushions. These were also used as wetting material for sticking postal stamps and counting the currency notes. ज्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची कॅपॅसिटी आहे, स्पॉन्जी आहे, त्या वस्तूंचा वापर आपण अनेक गोष्टींसाठी होतो. ते घेतात ना डाकघरामध्ये टक टक स्पंजाला पाणी टाकलेलं असतं बोटाने, ते नोटा मोजण्याकरता वगैरे. अशा ठिकाणी जिथे पाणी धरून ठेवतात अशा गोष्टींमध्ये पूर्वी स्पॉन्जेसचा वापर करायचे. ठीक आहे. निडारिया आपण बघितलं. आता आपण चाललोय खाली. प्लॅटीहेल्मिंथेस, याला मराठीमध्ये म्हणतात चपटे कृमी. प्लॅटीहेल्मिंथेस बघा, ही डेव्हलपमेंटची तिसरी स्टेज आहे. आता याच्यामध्ये काय झालं, बॉडी ऑफ दिस एनिमल्स इज स्लेंडर, चपट अँड फ्लॅट लाईक अ लीफ ऑफ अ स्ट्रीप. लीफ म्हणजे पान किंवा स्ट्रिप सारखं त्याचं रचना असते, चपट. हेन्स दे आर कॉल्ड एज फ्लॅटवर्म्स, चपटे कृमी. मोस्ट ऑफ दिस एनिमल्स आर एंडोपॅरासाइट्स. या शब्दाचा अर्थ असा आहे, एंडो म्हणजे आतले, पॅरासाइट्स म्हणजे दुसऱ्यांवरती अन्नासाठी अवलंबून असलेले. एखाद्या कोणत्या तरी प्राण्याच्या शरीराच्या मध्ये घुसायचं आणि त्याचं सगळं अन्न पोषण बिषण स्वतः खाऊन घ्यायचं, त्यांना म्हणतात एंडोपॅरासाइट्स. फ्यू आर फ्री लिव्हिंग अँड अक्वॅटिक. त्यातले काहीच असे जे फ्री राहतात किंवा पाण्यामध्ये राहतात. बॉडी इज ए सिलोमेट. त्यांच्या बॉडीमध्ये सिलोम नाहीये, देर इज नो बॉडी कॅव्हिटी अँड बायलॅटरली सिमेट्रिकल. असं मध्यभागी कापलं की दोन भाग होतील, बायलॅटरल सिमेट्री आहे. दीज आर ट्रिप्लोब्लास्टिक, एंडोडम, मिझोडम, एक्टोडम, सॉरी, तिन्ही जर्म लेयर असतात त्यांच्यामध्ये. These animals are hermaphrodite, that is male and female reproductive systems are present in the same animal body. त्याला आपण म्हणतो एकाच प्राण्याच्या शरीरामध्ये मेल आणि फिमेल म्हणजे काय म्हणतात त्याला, नर आणि मादी ह्या दोघांच्याही प्रजनन संस्था एकाच प्राण्याच्या शरीरामध्ये असतात. हे तुम्हाला वेगळं नाही वाटत आहे का? बघा, डेव्हलपमेंट करण्यासाठी आता आपण एक एक टप्पा पुढे पुढे चाललोय. प्रत्येक प्राणी आपली रेस वाचवण्याचा प्रयत्न करतो, बरोबर. स्वतःच्या शरीरामध्ये काहीतरी डेव्हलपमेंट केली पाहिजे आणि आपली जी काही ओळख आहे ही टिकून राहायला पाहिजे, म्हणून आपली मुलं जगली पाहिजे. हे नोईंगली अननोईंगली सगळे प्राणी करतात, वनस्पती पण करतात. एका विशिष्ट वयानंतर ते आपोआप भरपूर 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 फळं निर्माण करतात आणि त्यांची अपेक्षा असते की या फळांमधनं एकतरी झाड उगावं आणि माझी रेस कंटिन्यू व्हावी. जितकी जास्त फळं तितकी जास्त पॉसिबिलिटी की जास्त झाडं निर्माण होते. असं होत नाही खूप सारी फळं आपण खाऊन टाकतो, पण हा आपला शहाणपण आहे. पण निसर्ग तर त्यांना बनवतच असतो की नाही. दुसरं, तुम्ही बघा मच्छर बिच्छर, केवढे मच्छर असतात. मच्छरांनी आपली रेस टिकावी म्हणून खूप सारी अंडी घातलेली असतात. त्यातल्या मोस्टली सगळ्यांची मच्छरांमध्ये निर्मिती होते, बरोबर. म्हणजेच काय, प्रत्येक सजीव स्वतःसारखा सजीव निर्माण करतच राहावा म्हणजे आपली रेस संपू नये याच्याकरता धडपड करतो. आता ह्या चपट्या कृमींनी यांच्या शरीरामध्ये बदल केले आहेत. बघा, त्यांची शरीर आता बायोलेटरल सिमेट्रिकल आहे आणि ट्रिप्लोब्लास्ट आहे. त्यांच्या शरीरामध्ये 3 लेअर आलेले आहेत. आता आपली रेस संपू नये आणि आणखीन गोष्टी करता याव्या म्हणून एकाच प्राण्याच्या शरीरामध्ये मेल पण फिमेल पण, तिथेच त्यांचं रिप्रोडक्शन होणार आणि तिथूनच नवा जीव निर्माण होणार. म्हणजे मरण्याची काही चान्सेसच नाही. सगळे मेल मरून गेले किंवा सगळ्या फिमेल मरून गेल्या तर मग रिप्रोडक्शन होणार कसं? म्हणून यांच्या शरीरामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. काय भारी आहे ना, तिसऱ्या माणसाची गरजच नाही. प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक, टेपवॉर्म हे सगळे ते किडे आहेत. म्हणजे ह्या सगळ्या त्या काय म्हणतात, हे सगळे किडे पण नाहीत, हे सगळे ते प्राणी आहेत जे प्लॅटीहेल्मिंथेस मध्ये येतात. टेपवॉर्म वगैरे घाणेरडे, बघा किती घाण आहे. आता पुढे आहे आपल्याला त्रास देणारे ऍस्केल्मेंथेस. आपल्याला त्रास देणारे म्हणजे आपल्या पोटातले जंत. आपल्या सगळ्यांना लहानपणी शाळेमध्ये ते जंताचं औषध मिळतं का? सगळे छोट्या मुलांच्या पोटामध्ये जंत होतात. कुठून येतात ते? ते बाहेरनं आपल्या शरीरामध्ये येतात. ते ऍक्च्युली आपल्या शरीरामध्ये येणारे एंडोपॅरासाइट म्हणून काम करतात. जसे आपण वरती बघितलं ना प्लॅटीहेल्मिंथेस, तसेच आहेत ते. बाहेरनं पाण्याबिण्यामधनं कुठून तरी शरीरामध्ये प्रवेश करतात आणि मग आपल्या पोटामध्ये आपल्या इंटेस्टाईन मध्ये राहायला लागतात. आपण जे खातो ते सगळं ते खातात पितात आणि त्रास पण देतात. आपण किती जेवलो तरी पण आपल्याला भूक लागते, चिडचिड होते. लहान मुलांना त्याला तर कळत पण नाही किती का रडतात येडे कुठले, कारण त्यांना भूक लागलेली असते. त्यांच्या पोटातलं सगळं ह्यांनी खाल्लेलं असतं.
आणि मग रडतात, चिडचिड करतात. डॉक्टरकडे गेल्यावर सांगतात, डॉक्टर म्हणतात त्याला जंताचं औषध द्या. मग ते औषध घेतलं की ते आपोआप मरतात, कमी होतात आणि मग ते बाळ जरा नॉर्मल होतं आणि मग ते जरा वाढायला लागतं. बरोबर? हे सगळ्यांना माहिती आहे. पोटात जंत होणं तेच हे जंत. बघा, ॲस्केलमेंथस. द बॉडी इज लाईक लॉंग थ्रेड ऑर सिलेंड्रिकल. लांब पट्टीसारखी किंवा अळीसारखी, सिलेंड्रिकल. दे आर कॉल्ड एज राऊंड वॉर्म्स, कारण की ते गोल आहेत, ते चपटे नाही आहेत, ते आता गोल आहेत. दिस ॲनिमल्स आर आयदर फ्री लिव्हिंग ऑर एंडोपॅरासाइट्स. फ्री लिव्हिंग फार कमी असतात. एंडोपॅरासाइट लोकांच्याच शरीरामध्ये जाऊन त्यांना फार सुखाने, अरे विचार करा ना, तुम्हाला एखादी गोष्ट फुकट सुखासुखी आयुष्यभर मिळेल, तुम्ही कष्ट कराल का? अशाच ठिकाणी जायचा प्रयत्न कराल जिकडे तुम्हाला सगळं फुकट मिळते, आयुष्यभर मिळतं आणि इथेच नुकसान होतं ना. मग आपण स्वतः काही प्रयत्न करत नाही. हे पण असंच करतात, दुसरीकडे राहतात, खातात पितात, तिथेच राहतात, तिथेच मरतात, पण तिथेच राहतात आणि खूप वर्षापासून आहेत. आता बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स इज ट्रिप्लोब्लास्टिक अँड स्युडोसिलोमेट. त्यांच्या शरीरामध्ये आता स्युडोसिलोम, खोटा खोटा पण सिलोम तयार झालाय. बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स इज नॉन सेगमेंटेड अँड कवर्ड विथ टफ क्युटिकल. शरीराच्या भोवती एक आवरण आहे, त्याच्यामुळे ते सहजासहजी मरत नाहीत. मऊ आहेत ना, अजून अळीसारखे आहेत, पण कव्हरिंग आहे. दिस ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. युनिसेक्शुअलचा अर्थ आहे एकच सेक्स असलेला, एकतर मेल असेल किंवा फिमेल असेल, दोघं एकत्र नाही आहेत. आता याचे एक्झाम्पल्स आपल्या पोटातला वॉर्म, ॲस्कॅरिस किंवा फिलॅरियल वॉर्म, त्याच्यामुळे तो हत्ती रोग होतो, पायाचा हत्तीसारखा होतो, किंवा लोवा लोवा आय वॉर्म, डोळ्यामध्ये हा वॉर्म असतो. किती घाण. तर हे सगळे कुठे कुठे शरीरामध्ये असलेले कीटक, कीटक पण नाही, कीटक हा चांगला ग्रुप आहे, तो येणार आहे पुढे, प्राणी आहेत. मग आहे फायलम ॲनलिडा. ॲनलिड्स म्हणजे कोण? मऊ सेगमेंटेड बॉडीवाले. उदाहरण ॲनलिडाचं लक्षात ठेवायचं, अर्थवर्म. अर्थवर्म कसा असतो? सेम तसेच ॲनलिडा असतात. द बॉडी इज लॉंग, सिलेंड्रिकल, मेटामेरिकली सेगमेंटेड. मेटामेरिकली पद्धतशीर त्याच्यात दिसत आपल्याला एक एक सेगमेंट अशी अशी पुढे पुढे चालली. मोस्ट ऑफ दिस ॲनिमल्स आर फ्री लिव्हिंग बट फ्यू आर एक्टोपॅरासाइट्स. आता फ्री लिव्हिंग म्हणजे कसं? हे कोणाच्या शरीरामध्ये घुसून काही करत नाही. गांडूळ बघा बरं, आपलं आपलं जमिनीखाली असतं, मातीत जातं, तिचं खातं पितं झोपतं, काय करायचं त्याच्यामुळे आपल्याला त्रास देत नाही, उलट आपली मदत करतं. ह्यातले मोस्टली काही फ्री लिव्हिंग आहेत, असे कोणाला त्रास न देणार आहेत. पण काही आहेत ते एक्टोपॅरासाइट, त्याला लीच म्हणतात, जळू जळू. ते प्राण्यांच्या शरीरावर चिटकतात आणि त्यांचं रक्त पितात. शरीराच्या आतमध्ये घुसायची गरज नाही यांना, हे बाहेरच चिटकलेले असतात, अळ्यांसारखे असे, प्राण्यांसारखे लिबलिबीत घाणेरडे, पण चिटकून रक्त पितात. संपलं, विषयच गेला. आणि फ्री लिव्हिंग ॲनिमल्स मे बी मरीन ऑर फ्रेश वॉटर ऑर टेरेस्ट्रियल. पाण्यामध्ये असतात, समुद्रातल्या पाण्यात, गोड्या पाण्यात, किंवा अगदी मातीमध्ये पण असतात, टेरेस्ट्रियल पण असतात. These animals are ट्रिप्लोब्लास्टिक, बायोलेटरली सिमेट्रिकल अँड युसिलोमेट. आता हा ॲनलिडा सगळ्यात महत्वाचा ग्रुप आहे. इथून सगळ्या गोष्टी आल्या आहेत. ट्रिप्लोब्लास्टिक, बायलॅटरल सिमेट्री आणि युसिलोमेट, खरा खरा सिलोमेट आलाय त्यांच्यामध्ये. दे हॅव सिटे ऑर पॅरापोडिया ऑर सकस फॉर लोकोमोशन. फिरायचंय त्यांना एका ठिकाणून दुसरीकडे. त्यांच्या बॉडीमध्ये काहीतरी काहीतरी मुवमेंट होण्याकरता त्यांना प्रोव्हाइड केलेलं असतं. द बॉडी इज कवर्ड विथ स्पेशल क्युटिकल. गांडूळ बघा, तुम्हाला त्याच्या आतलं सगळं दिसतंय, पण त्याचं शरीर पूर्णपणे कवर्ड आहे एका स्किनच्या लेअरला, आणि तो कसा चकचकीत लेअर आहे प्लास्टिक सारखा. स्पेशल क्युटिकल. दिस ॲनिमल्स आर आयदर हेर्मॅफ्रोडेट ऑर युनिसेक्शुअल. हेर्मॅफ्रोडेट म्हणजे आपण जसं म्हणाल तसं बायसेक्शुअल, म्हणजे त्यात हा पण आहे तो पण आहे, मेल पण आहे फिमेल पण आहे, एकाच ॲनिमल, किंवा वेगळे वेगळे आहेत. ह्याने दोन्ही गोष्टी ट्राय केल्या जसं पहिल्याने केल्या होत्या. सो हे डेव्हलपमेंटच्या आता 6व्या टप्प्यावर पुन्हा आलंय. ठीक आहे, एक्झाम्पल्स बघा. हा इकडे हा चिटकतो आणि लोकांना हा माउथला चिटकतो इकडनं आणि रक्तपित बसतो. शी, आणि याचं बघा ना कसं काटेरी काटेरी शरीर आहे आणि त्याचं माउथ आहे, आणि हा पण प्राण्यांना चिटकून तिकडचं रक्त पितो, घाणेरडा. चला, फायलम आर्थ्रोपोडा हा सगळ्यात मस्त ग्रुप आहे, हा सगळ्यात मोठा लिव्हिंग थिंग्सचा ग्रुप आहे. दे हॅव जॉईंटेड अपेंडेजेस. त्याचा अर्थच आहे की जॉईंटेड हात पाय. बघा आपले हात बघा, इकडे 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 किती ठिकाणी जोडलेले आहेत.
तसेच त्यांच्या पण शरीरामध्ये खूप ठिकाणी पार्ट्स जॉईन केलेले असतात, त्याला म्हणतात जॉईंटेड अपेंडेजेस वाले ऑर्थ्रोपोडा. पण आर्थ्रोपोडा आपण पुढच्या वेळेला बघूया. आजचा वेळ आपला थांबला इकडे. आपण ऑर्थ्रोपोडा पासून नेक्स्ट टाइम सुरू करू आणि मग आपला लेसन त्याच्या पुढच्या लेक्चरला संपेल. सो वी आर डिस्कसिंग अबाउट अवर ओन डेव्हलपमेंट. आपली स्वतःची इव्होल्युशन कशी कशी झाली, आपण कोणत्या कोणत्या स्टेजेस मधनं आलो. आणि बघा ऑर्थ्रोपोडा हा असा ग्रुप आहे ना अॅनिमल्सचा, त्याच्यामध्ये मॅक्झिमम टाइप्स आहे, सगळ्या प्रकारचे लिव्हिंग थिंग्स आहेत. सगळ्यात मोठा ग्रुप आहे लिव्हिंग थिंग्सचा आणि खूप आधीपासून आहे आणि अजून पण आहे, कारण की त्यांना माहिती आहे की सर्व्हाइव्ह कसं करायचं. द बेस्ट एक्झाम्पल इज कॉक्रोच. कुठे पण जा तुम्हाला कॉक्रोच सापडेल, घरामध्ये, हॉटेलमध्ये, पाईपवर, किचनमध्ये, बेडवर, यू गो एनिवेअर यू विल फाइंड कॉक्रोचेस एनिवेअर. कारण की ते कुठे पण सर्व्हाइव्ह करू शकतात असं त्यांनी स्वतःला बनवलेलं आहे. आणि ते आजपासून नाहीये, हजारो वर्षापूर्वीपासून कॉक्रोचेस पृथ्वीवरती आहेत. म्हणून ऑर्थ्रोपोडा हा सगळ्यात डायव्हर्स ग्रुप आहे. त्याच्याबद्दलच्या बाकी सगळ्या गोष्टी आपण पुढच्या वेळेला बोलूया. आज आपण इकडे थांबूया. थँक्यू प्रेमा मॅम, थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांना. बाय मॅम.